भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ज्याचं नाव आहे बेंगॉल गॅझेट, हे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे आणि ते 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालेले आहे. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखलं जायचं. कोणी सुरू केलं ते? जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलं. कोणतं वर्तमानपत्र? बेंगॉल गॅझेट, किंवा त्याचं दुसरं नाव काय? कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर, हे त्याचं नाव आहे. पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र भारतातलं. कधी सुरू झालं? 29 जानेवारी 1780 रोजी. दुसरं दर्पण, हे जे पत्र आहे ते 1832 साली मुंबईमध्ये सुरू झाले आणि ते सुरू केलं कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी. हे संपादक होते. कशाचे? दर्पणचे. या दर्पणच्या अंकामधील बातम्या होत्या, त्या बातम्यांमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. कशातून? दर्पणमधून, दर्पणच्या अंकांतून. कोणता इतिहास? राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. उदाहरणार्थ आपण पाहूया, या अंकांमधून काही महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत. कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांतील जमा खर्चाची यादी, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी. ह्या ज्या बातम्या दर्पणमधून आलेल्या आहेत त्यांच्यातून आपल्याला भारताचा राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. दर्पण हे मराठीचं पहिलं पत्र आहे ज्याचं संपादन केलं आहे बाळशास्त्री जांभेकरांनी, आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि तो दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. कोणाचा जन्मदिवस? बाळशास्त्री जांभेकरांचा. काय म्हणून साजरा केला जातो? पत्रकार दिन म्हणून. दर्पणचे संपादक कोण? बाळशास्त्री जांभेकर. कधी सुरू झाले हे? 1832 साली. कुठे? मुंबईमध्ये. दुसरं वर्तमानपत्र आहे प्रभाकर. दुसरं वर्तमानपत्र आहे प्रभाकर. ते भाऊ महाजन यांनी सुरू केलेले. त्यामध्ये फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली होती. दुसरं आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय हे जे पत्र आहे त्या पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला आणि मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. त्यांनी पहिले चित्र छापले. आशिया खंडाचा नकाशा आणि युरोपचा नकाशा. आशिया खंडाचा नकाशा कधी छापला? 1842 मध्ये. आणि युरोपचा नकाशा कधी छापला? 1851 मध्ये. विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची माहिती ज्ञानोदयमधूनच मिळते.
ही जी बातमी लिहिली होती तिला शीर्षक होता चाक्या मसोबा, भारतातली पहिली रेल्वे. कशातून ही माहिती मिळते? ज्ञानोदयमधून. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उदाहरण सांगायचं झालं, समाज प्रबोधनाचं कार्य कसं करायची वर्तमानपत्रे, तर उदाहरण दाखल आपण हिंदू प्रकाश याचं आपण सांगू शकतो. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार या पत्राने केलेले आहे. बहुजन समाजाचे मुखपत्र दिनबंधू हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णाराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं. कोणतं? दिनबंधू. आणि या पत्रांतून आपणास बहुजन समाजाची समकालीन जी परिस्थिती होती ती समजते. पुढची पत्र आहेत केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वर्तमानपत्रे सुरू केली. कोणती? केसरी आणि मराठा. या पत्राने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. 21व्या शतकात तर वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणाचं महत्त्व आहे? वर्तमानपत्रांचं 21व्या शतकात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रसारमाध्यमांचा इतिहास पाहत आहोत. त्यापैकी वर्तमानपत्रांविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आता आपण नियतकालिकांविषयी समजून घेऊया. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य. लक्षात घ्या, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजेच नियतकालिके होय. मग यामध्ये साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक यांचा समावेश होतो. कशामध्ये? नियतकालिकांमध्ये. त्याचबरोबर अनियतकालिक हा एक प्रकार रूढ झाला पुढे. अनियतकालिकांचा जो प्रसिद्धीचा काळ असतो तो निश्चित ठरलेला नसतो आणि म्हणून त्यांना म्हणतात अनियतकालिक. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. मराठीतील पहिल्या मासिकाचं नाव काय? दिग्दर्शन. कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी. नियतकालिकांचा विचार करायचा झालास प्रगती या साप्ताहिकाचे महत्त्व आहे. कोणतं साप्ताहिक? प्रगती. 1929ला सुरू झालं आहे आणि त्याचं संपादन कोणी केलं आहे? त्र्यंबक शंकर सेजवलकर यांनी. प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवरती विपुल असं लेखन केलेलं आहे. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. भारतीय इतिहासाशी संबंधित त्याच्यामध्ये मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका या नियतकालिकांचा समावेश आहे. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आहे वेब पत्रकारिता. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या
नियतकालिकांचा समावेश होतो. हे अत्याधुनिक नियतकालिका आहेत. यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यांवरती इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिले जातात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण नियतकालिकांची माहिती पाहिलेली आहे. पुढे आपण आकाशवाणीविषयी समजून घेणार आहोत. आता आपण आकाशवाणीविषयी माहिती करून घेऊया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. पुढे 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झालेले. सुरुवातीला IBC, त्याच्यानंतर नाव बदललं ISBS, त्याच्यानंतर AIR. आणि भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे ते एक अधिकृत केंद्र झाले. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव त्याला दिले गेले. AIRला पुढे नाव काय दिले? भारत स्वतंत्र झाल्यावर आकाशवाणी. कोणी सुचवलं हे नाव? ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम साजरे केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. कशावरून? आकाशवाणीवरून. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळामध्ये तर खासगी रेडिओ सेवा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल रेडिओ मिर्ची. हा झाला सगळा आकाशवाणीचा इतिहास. 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आकाशवाणीविषयी माहिती घेतलेली आहे.